सर्वसामान्य व्यक्तीनं वाहतूक नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात. या पद्धतीनं लाच घेणारे महाभाग असतात. परंतु छत्रपती संभाजीनगरातील एका पोलिसानं कमालच केली आहे. ऑनलाईनच्या जमान्यात लाच ऑनलाईन घेतली आहे. ऑनलाईन लाच घेताना त्या हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांना सीट बेल्ट न लावल्यामुळं एका कार चालकाला पकडलं. त्यांना 2,500 रुपये दंड लागणार असल्याचं सांगितलं. कार चालक 100 रुपये देतो तेव्हा 100 रुपये नका देऊ असं सांगताना वाहतूक पोलीस व्हिडिओमध्ये दिसतोय. तुम्हाला 2,500 रुपये दंड सांगितला होता, तुमचे 2,500 रुपये वाचवतोय, 500 रुपये भरा. तो वाहन चालक 500 रुपये नसल्याचं म्हणतो. शेवटी 500 रुपये फोन पेवरून त्या पोलिसाच्या खात्यात जमा केले जातात. ते पैसे मिळाल्यावर वाहतूक पोलीस त्यांना पुढे सीट बेल्ट लावत जा, नवीन गाडी घेतली आहे असं सांगत असल्याचं दिसतंय. काय झालं ते बँकेत फायनान्स करू सर आम्ही एवढे पैसे का 100 रुपये नका देऊ. 100 रुपये भरवले का तुम्ही? सीट बेल्टचा दंड सांगितलं मी तुम्हाला. नाही देऊ नका माझ्याचं 100 रुपये का? अरे तुम्हाला 2,500 दंड आहे ना. 100 रुपये राहत्या. अरे मी म्हटलं तुम्ही दंड भरवले कोण? तुम्हाला सीट बेल्टच लावतो तुम्ही 1,000 रुपये, नंतर ऑनलाईन टाकता, नंतर 1,000 रुपये तर लागत. 100 आणि 200 रुपये घ्यायचे का? बघ अरे व्यवस्थित भरायचे तर 2,500 वाचू राहिलो. बरोबर आहे की नाही? मग नाही 100 रुपये नाही घेत. राहू द्या, नंतर भरा. तुम्हाला कळलं ना गाडीला किती दंड भरतात? ते काम कर 500 रुपये दे टाकून. 500 नाही ना माझ्या. टाक 500 नाही. मी 1,000 रुपये टाकले. काय खरं नाही बोल. करा इकडे द्या फोन. तुमच्याकडे नाही का? मी 1,500 देईल माझ्या 1,000 रुपये टाकलं. 100 रुपये 1,000 सीट बेल्ट लावायचा कंटिन्यू 1,000 रुपये दंड त्याला. कधी पण लावून घ्यायचा. आता आपण नवी गाडी घेतलेली सर काय कमी झाला करा ना आता केले ना 2,000 कमी. सर आम्ही खेडेगावाची माणसं आहे. अरे बाबा सगळेच ओके जा सर. चला साहेब यावं का? साहेब यावं का? हे काय म्हणले यावं का? आता जापतात जेवण वगैरे करू. बघा भाऊ पहा काही असलं तर. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.